हॅलो गाईज, तुम्ही माझे शॉर्ट व्हिडिओ मार्फत बघितले की मी हा गणपती कसा तयार केला. ते ह्याला आपण आज आता कलरिंगचं काम करणार आहे. तर सुरुवातीला मी व्हाईट कलर देऊन घेतले ओव्हरऑल. त्याचा पण एक शॉर्ट व्हिडिओ टाकलेला आहे. मी सगळे शॉर्ट व्हिडिओमध्ये कवर केलेले आहे मूर्ती मेकिंगचं. तर तुम्ही तिथे जाऊन बघू शकता मी कशा प्रकारे गणपतीची मूर्ती तयार केली आहे. तर स्टार्टिंगला स्किन कलर घेऊन मी जिथे जिथे बॉडीचा पार्ट आहे तिथं स्किन कलर दिला आहे. आणि जर तुमच्याकडे स्किन कलर नसेल तर तुम्ही व्हाईट आणि ऑरेंज कलर मिक्स करून स्किन कलर तयार करू शकता. नंतर मी धोतीला येलो कलर देऊन घेतलेला आहे. मी सुरुवातीला एकदम जो नॉन शिमरी कलर असतो येलो तो दिला आहे. म्हणजे काय होतं की शिमरवाला कलर डायरेक्ट दिला तर तो व्हाईट कलर जो खालचा कलर आपण दिला आहे बेस कलर तो त्यात दिसतो आणि तो एकदम डार्क इफेक्ट येत नाही. तो कलर देताना सुरुवातीला आपण जो नॉन शिमरी कलर असतो, हे सगळे ॲक्रेलिक कलर आहेत, नॉन शिमरी कलर असतो तो देणार आहेत. आणि मग हा वाळल्यानंतर आपण त्याच्यावर सेकंड कोट शिमर कलरवाला देणार आहे. सेम तो एकदम चमकवाला इफेक्ट येतो आहे, मग शायनिंगवाला. सेम मी वरती जी ओढणी गणपतीची त्याला पण तसंच केलं होतं. पहिले नॉन शिमर कलरवाला पिंक कलर देऊन घेतला आणि त्याच्यानंतर मी आता हा सेकंड कोट रोज नाव आहे, मी ना खाली डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेल कलरचे नेम्स. तर हा शिमरवाला रोज गोल्ड कलर आय थिंक असं नाव आहे त्याचं, रेड शेडमध्ये येतो आहे तो कलर आहे हा. तर त्याचं शेडिंग मी आता त्याच्यावरती देते ओढणीला. आता नेक्स्ट आपण काय करणार आहे, आपल्याला गोल्डन कलर द्यायचा आहे. तर त्यासाठी मी जो ॲक्रेलिकचा गोल्डन कलर येतो आहे तो यूज नाही करत आहे मी इथं ॲक्रेलिकचे मेटॅलिक पावडर येते गोल्ड कलरची, त्याच्यामध्ये मीडियम मिक्स करून मी तो कलर यूज करते. त्याने काय होतं, रिअल जी आपली गोल्डन ज्वेलरीचा जो कलर असतो ना त्याचा इफेक्ट येतो तिथं. त्यामुळं मी जो बॉटलमधला रेडीमेड गोल्डन कलर येते तो यूज नाही करत. त्यांनी मी ॲक्च्युली लास्ट इयरमध्ये ते केलं होतं यूज. त्याच्यानंतर मला ह्या कलरबद्दल कळालं. आणि ह्याचा जर तुम्ही डिफरन्स बघताल ना तर ह्याचं एकदम वेगळंच डिफरन्स येऊन जातो आहे एकदा हा कलर केल्यानंतर. आपल्याला त्यांना मागायचं आहे की मेटॅलिक गोल्डन पावडर द्या म्हणून, डस्ट गोल्डनची ॲक्रेलिकमध्येच येते बॉटल. त्याच्यामध्ये मीडियम मिक्स करायचं, मीडियम एक येतं ते मीडियम मिक्स करायचं आणि ते दोन्ही मिक्स करून मग आपला हा गोल्डन कलर तयार होतो. मग जिथं आपण ज्वेलरीचे पार्ट आहे तिथं आपण हा गोल्डन कलर यूज करू शकतो. आता ज्वेलरीसाठी कलर देण्यासाठी मी हा बारीक पॉइंटेड ब्रश यूज केला आहे, जेणेकरून तो आपला कलर आहे की दुसऱ्या ठिकाणी कुठे लागणार नाही. मी सगळ्या कलरची डिटेल्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. मी पण आता हे माझं 4थं वर्ष आहे गणपती करण्याचं. तर मला स्वतःला अनुभव येते की दरवर्षीप्रमाणे मला मी मध्ये ट्राय करत नाही ॲक्च्युली. मध्ये पण तुम्हाला ट्राय करता आपण करू शकतो, पण मध्ये खरं ॲक्च्युली वेळच होत नाही, तर मध्ये मी ट्राय करतच नाही. डायरेक्ट ज्यावेळेस गणपती आहेत त्यावेळेस माझी सुरुवात होती. पण ओव्हरऑल वर्षानुवर्ष माझी करायची पद्धत किंवा मूर्तीमध्ये पण चेंजेस येतात आहेत. माझं अजून प्रगती होत जाते, नॉलेज मिळत जातं आहे. आणि आता मी लास्ट इयरचे जे फोटो बघते तर प्रत्येक वेळीपेक्षा दरवर्षी आता हे नवीन माझ्याकडनं सुधारणा होती आहे गणपती करताना. ह्यावेळेसचा गणपती तर खूपच आवडलं सगळ्यांना. ॲक्च्युली डोळ्याने एकदम व्यवस्थित झाले चेहरा वगैरे. म्हणजे मी माझ्या लास्ट किंवा या 2-3 वर्षात जे गणपती केलेत त्याच्याशी कंपॅरिझन करून म्हणेल तर ह्या वर्षीचा गणपती खूपच छान झाला आहे त्याप्रमाणे. आता मी डोळ्याचं काम करते. इथं बारीक एकदम 0 नंबरचा ब्रश घेतला आहे मी दुकानात जाऊन त्यांना सांगितलं होतं की सगळ्यात जो बारीक एकदम पेन्सिलसारखा ब्रश असेल ना तर तो मला द्या. तर त्यांनी कॅमलमधला एकदम लास्ट नंबरचा ब्रश दिला. ह्याचा पण नंबर मी तुम्हाला देईल. त्याने मी काय केलं आहे, ब्लॅक कलर घेतला आहे. सगळा ॲक्रेलिकच कलर आहे. आपण ब्लॅक कलर घेऊन मी त्याचं
एकदम कोरीव काम बारीक ह्यानी पहिले डोळ्याची बॉर्डर ड्रॉ केली, मग नंतर एक मध्ये ब्लॅक कलरचा बॉल ड्रॉ केला जो आपला असतो डोळ्यामधला तो, आणि त्याच्यावर एक बारीक डॉट दिला आहे व्हाईट कलरचा. आणि त्याच ब्रश साफ करून नंतर मग मी कपाळावर टिळा लावते आहे, तर गणपतीचा टिळा तयार करते आहे. आणि त्याच्या खाली मी व्हाईट कलरनी 3 आडव्या रेषा दिल्यात, आमच्यामध्ये त्याला भस्म म्हणतात. सेम ब्रश यूज करून 3 आडव्या रेषा दिल्यात आणि नंतर नाकावर एक सरळ अशी, त्याला मला काय म्हणतात माहीत नाही, पण असते आपल्या गणपतीला नाकावर सरळ रेष अशी सोंडेवरती सरळ रेष काढली आहे गणपतीच्या सोंडेवरती. नंतर मी कानाला थोडंसं जरा एनहान्स करते आहे गणपतीच्या. मी सुरुवातीला थोडासा डार्क म्हणता येत नाही, ऑरेंजमध्ये थोडंसं व्हाईट मिक्स करून थोडंसं डार्क शेडनी असे पट्टे वळून घेतले. नंतर त्याच्यामध्ये रेड कलरनी थोडेसे पट्टे वळून घेतले त्या सेम स्ट्रोकवरती. आणि जो साईडचा पोर्शन होता त्याला मी स्किन कलर थोडासा डार्क केला, म्हणजे त्याच्यामध्ये थोडासा ऑरेंज कलर मिक्स केला आणि त्याचं शेडिंग केलं. आणि असं करून तिन्ही मी ब्लेंड केलं थोडंसं. आणि सेम हा जो शेडिंगचा कलर मी जो थोडासा डार्क केलेला आहे ना, म्हणजे स्किन कलरमध्येच थोडासा ऑरेंज कलर मिक्स केला, तो मी जिथे मला असं वाटतं की नाही का आपण असं बसल्यानंतर तिथे पार्ट थोडासा जसं शेडिंगची आपल्याला गरज आहे, जसं नाकाच्या साईडला, इथे पोटाच्या साईडला, कपाळाच्या तिथे वरती, तिथे मी सगळीकडे शेडिंग देऊन घेतले त्या सेम ह्याने. तर अशा प्रकारे आपल्या गणपती बाप्पाचा कलर देऊन झालेला आहे. थँक्स फॉर वॉचिंग. गणपती बाप्पा मोरया.